वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हंटर सॅम ब्लॉग. नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहे उज्जैनला. उज्जैनला मी आणि माझा भाव आहे सागर. आता आम्ही असे दोघं जण इथून निघालो आहे. बोरवलीला आलो आहे. आता 6 नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन येणार आहे. तर आता बाकीचे सगळे तिथे थांबले आहेत. बघूया आता प्लॅटफॉर्मवरती सगळेजण भेटणार आहे. बाकीचे सगळे ऑलमोस्ट येत आहेत. अर्धे बॉम्बे सेंटरवरनं येत आहेत, अर्धे दहिसरवरनं बंडू आणि बंडूची फॅमिली आहे पूर्ण. आणि बॉम्बे सेंटरवरनं येत आहेत ते माझा मित्र आहे दीपक, ऑफिसमधलाच आहे. आणि त्याच्याबरोबरचे त्याच्या एरियातले अजून 2 मित्र आहेत. ते पण तुम्हाला भेटवतो. सगळे आम्ही ग्रुप एकत्र झाल्यावरती एकदा दाखवतो, सगळ्यांची ओळख करून देतो. आणि आता आम्ही तसंच बोरवलीला पोचलो आहे. बोरवलीवरनं आता ट्रेन येणार आहे आणि ट्रेनमध्ये गेल्यावरती बघायचं. काही सांगितलेल्याप्रमाणे आता बोरवली स्टेशनवरती पोचलो आहे, 6 नंबर प्लॅटफॉर्मवरती. आणि आता आपली गॅग आता आपल्याला जॉईन झाली आहे. तर बघू शकता तुम्ही परागदार, रवी भाऊ, नितेश भाऊची मिसेस पण आहे. आणि माझा मित्र सागर आहे आणि बड्डीची फॅमिली आहे. बघू हाय रेयांश हाय. आता आमची ट्रेन येणार आहे. बघू शकता इथे दादा ट्रेनमध्ये काही बघू शकता. ट्रेन आली आहे आणि इथे थांबले आहे सगळे बॅगा घेऊन. माझी बॅग तिकडे येणार आहे. बघू शकता तुमच्या बाईक आपली अर्धी गॅग अर्धी ट्रेनमधून आलेली आहे. बघू शकता. अरे इथे आहे आपल्या आम्ही आता ट्रेनमध्ये चढलो आहे. पाठीमागे सागर आहे, तिकडे चालू आहे. आता आम्ही अशाच प्रकारे सीट बघितली आणि बसलो आहे. आणि बघा अर्धी इथे गँग आहे आमची, बघू शकता. तर आम्ही आलो आहे हळदीला. हळदीला आणि इथे 2 जण आहे ते जेवायला बघायला. आम्ही पण जेवायलाच बसतोय. गिळायला नाही तू गिळ. काहीच आता आम्ही आलो आहे सुरतला ट्रेन पोचली आहे. आणि आम्ही असेच राऊंड फेरफटका म्हणून मारायला आलेलो. बघू शकता सुरतची पब्लिक आता उतरली इकडे. हे बघा पाठीमागे पण आहे सुरतची पब्लिक. आणि आमची ट्रेन आणि इथे आम्ही असेच बाहेर फेरफटका मारायला. काही थंडी नाही आहे, मुंबईत थंडी आहे. इथे एवढं थंडी नाही वाटली, अजून थंड नाही वाटत. म्हणजे आमच्या इथेच क्लायमेट एकदम मस्त आहे. खतरनाक आहे एकदम. गाडी धुत आहेत ते बघ. हे बघा ट्रेनवर डायरेक्ट. त्यांना बोलतो तिकडून उतरा तुम्ही. रवी काहीच आता आम्ही उतरलोय उज्जैनला. आमची इथे आहे निघायचं. गाईज आता आम्ही उतरलोय उज्जैनला. आणि उज्जैनवरनं आता रिक्षा पकडायची आहे. तर सगळेजण आता हे बघा रिक्षेसाठी आता पुढे चालले. पुढे आपल्याला काळभैरव वगैरे हॉटेलला जाणार ना पहिलं आता आम्ही आधी हॉटेलला जाणार आहे, मग नंतर दर्शनाला निघणार बॅगा वगैरे ठेवून. तर आता बघूया रिक्षेत. उज्जैनमधून बाहेर पडले एक रिक्षा स्टँड आहे, जायचं आहे. मला पण जर जायचं असेल तर तुम्ही लक्ष ठेवून बघा रिक्षा आता सगळे तो इधर आ जाओ, तो उधर जाओ, बाकी सब बघा
आणि इथून हे बघा पाठीमागे आमची रिक्षा. आणि आता आमची ही रिक्षा आहे. सगळे बसले आहेत. बसणार आहे आता. बसलोय आम्ही बघा. हाय सागर. दोघं पण सागर. व्ह्यू तुम्ही बघू शकता. आता आम्ही आलोय हॉटेलवरती. खाली साफसफाई चालू आहे रूम मध्ये, त्यामुळे बॅगा वगैरे ठेवून आता आम्ही गच्चीवरती आलोय. तुम्ही बघू शकता आम्ही इथे आता बघायला असं आलेलो आहे. आणि अगोदर येऊन गेलेले आहेत हे बघा. आणि इथला व्ह्यू दाखवतो. बोल ना काहीतरी. आता तू अगोदर येऊन गेला, तुला काय माहिती आहे असं सांग ना. हा सांगेल दीपक दीपक सांग बघू. इकडे एक म्हणजे मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला ती गुफा आहे. नाही ते चारधाम. या साईडला महाकालेश्वरचं मंदिर आहे. हां. बाजूला सगळे ते नवीन आता स्टॅच्यू बनवलेत ते सगळे. अच्छा. इकडे एक रुक्मिणीचं मंदिर आहे. अच्छा. आणि इकडूनच पुढे आपण जाणार. काल भैरव वगैरे ते सगळं आपण तिकडे फिरणार आहे. म्हणजे आजच्या दिवसात म्हणजे या गच्चीवरूनच काय व्ह्यू येतो. गच्चीवरूनच व्ह्यू येतो. म्हणजे आपलं हॉटेल पण भारी आहे. आणि आमच्या बरोबर आम्ही तर आता बघू शकता गाईज. हे बघा हा हॉटेल आहे, ज्या हॉटेलमध्ये आता आम्ही थांबलो आहे. जय श्री मा श्रीपा. तर गाईज आता आपली तयारी वगैरे झालेली आहे, बघू शकता. हे बघा इथे पण आहेत बटूचे पप्पा. आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. चारधाम देवस्थानाचं दर्शन आहे. हा. आणि माताचं एक मंदिर आहे. म्हणजे 7-8 मंदिर आहे. ते फिरून मग संध्याकाळी आपण महाकालेश्वरचं दर्शन घेऊ. अच्छा. महाकालचं दर्शन आपल्याला संध्याकाळी घ्यायचं आहे. आता आपण सगळे मंदिरं आहेत तिथे जवळपासची जी छोटी मोठीची पण मंदिरं आहेत त्याचं दर्शन करून संध्याकाळी आपण महाकालचं दर्शन करणार आहे. आणि उद्या ओंकारेश्वर आहे सकाळी. तर आता आपण निघालो आहे, तयारी करतोय. आणि अर्धे जण आहेत ते अजून रूममध्ये तयारी करतात. ते निघाले की आपण सगळे एकत्र. गाईज आता आपण ऑटोने उतरलो आहे आणि दर्शनाला सुरुवात करतो आहे. तर पहिलाच मंदिरला आलो आहे आपण, गडकालिका मंदिर उज्जैन. आणि बघू शकता आता बाकीचे येत आहेत पाठीमागून वगैरे. पहिलंच मंदिर आहे गडकालिका उज्जैन. हे बघा गडकालिका. आपण दर्शन करायला चाललो आहे. तुफान गर्दी है. जेब कतरों से सावधान, अपने सामान की स्वयं रक्षा करें. कोई किसी सामान का जिम्मेदार नहीं रह सकता. पैसे पायाकडे आले, चिटकत त्याला पैसे. काल भैरव कसला भरला असेल माहिती आहे. बघा हे जे ज्योतखांब आहे, हे ज्योत मला वाटतं रात्रीचे लावते ज्योतखांब. आणि सगळे खाली पैसे बिसे चिटकवले. तसा ज्योतिस्तंभ पण बोलू शकतो, ज्योतखांब गर्दी होऊ शकते.
शुगल तिकडेच थांब तिकडेच थांब. आणि आता आम्ही निघालो आहे. दर्शन वगैरे झालेलं आहे बघू शकता. आणि आता मंदिराच्या बाजूची मंदिराच्या बाजूचा भाग आहे बघू शकता. दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. गर्दी पण खूप आहे. आता गर्दीची अरेंजमेंट पण त्यांनी चांगली याची ठेवली आहे. राव हे चुकीचं आहे. काय काय लिहून गेलं एवढं लिखणं म्हणणं आहे त्याचं लिहिलं आहे ते. कसं लिहिलेलं आहे बघा. हे चुकीचं आहे. लिहिलं आहे. सगळे दर्शन वगैरे करून घेतात. चला बाहेर. निघायचं परत.